त्याला वास नाही येत रे बाबा. मग तो येते वास कसा येते किलो? कुणाला माहिती आहे का? लांडगे लुंडगे वाघायला पण नाही त्याला. ते सुगंधहीन म्हणजे त्याला सुगंध येत नाही. अगर प्रत्येक गोष्टी त्याला निसर्गाने दिलं असतं ना, आज ते कसं आहे अजय झाले असते. एकाने वाघाला सुगंधी दिलं असतं, सुंगण्याची शक्ती आहे की नाही, ताकदीला जास्त आहे. ठीक आहे, बॉडीला पण जास्त आहे. ठीक आहे, त्याला ऐकण्याची क्षमता जास्त आहे, रात्री बघण्याची क्षमता जास्त आहे. अगर सुंगण्याची क्षमता जास्त दिलं असतं म्हणजे वास घेण्याची, तर किती लोकांना मारलं असतं किंवा प्रत्येक एरियामध्ये त्यानं प्रकोप केलं असतं, अजय झाला असतं. महत्वाची गोष्ट, जसं त्याला वास घेण्याची क्षमता दिली असतं. जसा जंगलामध्ये तो काही फुटावर जसा सांबर हिरण आहे, ठीक आहे, 2 किलोमीटरवर. अगर 2 किलोमीटरवर सांबर हिरण आहे, त्याला वास घेण्याची क्षमता राहिली असते तर तुरंत पता लावलं असतं कुठं आहे रे बाबा म्हणून, नाही का. आज बघू शकतो गावाच्या बाहेर, ठीक आहे, मांस मटण कापतात, कोंबड्या वगैरे. आणि कसं आहे, तो कधी पाहिलास का तर बिबट्या त्या मांस मटण कापतात त्या जवळपास आला म्हणून? आज तिला वाजगावची क्षमता राहिली असती, असं काही गावामध्ये गावाच्या बाहेर मांस मटण वगैरे ते दुकान आहे, तो वाशीच्या सहारे आलाच नसता का तिथं, डेली आला असता तो. पण कसं आहे, निसर्गाने तिला वास घेण्याची क्षमता नाही दिली नाही का, त्याच्यामुळे तो येऊ शकत नाही. असं आहे, समजला ना. आणि तसा लांडग्या, कोल्ही, हे जे प्राणी आहेत याला वास घेण्याची क्षमता जास्त आहे. ठीक आहे, पण निसर्गाने तिला कमजोर केलं, त्यांना ताकदवर नाही बनवलं. आज ते वासीच्या सहारे येतात, कोंबड्याजवळ येतात. आता मला सांग, तुझ्या घरामध्ये कोंबड्या वगैरे आहेत, बकऱ्या वगैरे आहेत, ठीक आहे, कोंबड्या आणि बकऱ्या लांडगे लुंडगे नेतात का बिबट्या जास्त नेते? नाही सांगतो का, कोल्या जास्त नेतात कोंबड्या. खाऊन येतात, कारण की ते वासीने येतात. गावाच्या आसपास तुला जास्त प्रमाणामध्ये कोल्या वगैरे दिसतील, तर कारण तोच आहे, ते वासीने येतात. आणि बिबट्या असा प्राणी आहे का त्याला वास नाही आहे. तो जसा कुत्र्याची भुंग्याची आवाज आहे, ते त्याला आली तर तो गावाकडे आपला जो रुख आहे तो मोडून टाकतो. आणि कोल्हे वगैरे कसे आहेत, त्यांना 3 किलोमीटर पासूनच वास येते. आणि जसे अस्वल पण आहे, अस्वरला सुंगण्याची ताकद म्हणजे वास घेण्याची ताकद नाही का, तर ऐकण्याची ताकद भरपूर असते, पण बघण्याची नसते. कारण की तिच्या चेहऱ्यावर असे केसे असतात ना मनमाने, त्याच्यामुळे. निसर्गानं प्रत्येक जीवाले काय ना काय कमी केलं नाही. अगर आज माणसाला भरपूर ताकद देतात, तो जंगलामध्ये जाऊन वाघासोबत कुस्ती पण खेळू शकतात, नाही का. पण सर्व काय दिलं माणसाले, सर्व प्रकारे कमजोर केलं, पण एकच गोष्ट चांगली दिलं, कोणती? बुद्धी. आणि बुद्धीच्या जोरावर माणूस पूर्ण जगावर राज करत आहे, नाही का. जगातल्या पुरा ब्रह्मांडावर राज करत आहे. हे निसर्गाची देण आहे. कुठं ना कुठं कमी जे आहे प्रत्येक जीवाला, तो कमी दिलं नाही, कुणाला अजी नाही बनवलं नाही. आणि वाईल्ड लाईफ असा विषय आहे भाऊ, याला समजण्याची आणि जो जाणण्याची इच्छा ठेवते ना, आणि एक वेळ त्या क्षेत्रामध्ये घुसला तर त्याला तिथं इंटरेस्ट घेण्याची खूप चाहूल होते आणि चाहूल वाढते.
कधी विचार केलास का की जंगलामध्ये जे राहणारे प्राणी आहेत, प्रत्येक प्राणी यांच्या जंगलाच्या एकामेकासोबत काय संबंध आहे का, असं तुला वाटते का कधी? आहे. तुला संबंध सांगतो कसा. आज कोल्ही झाला, लांडग्या झाला, जाकल झाला, हे फार कमी प्रमाणात नाही का शिकार करतात, फार कमी. ठीक आहे. हे आहेत परपोशी, म्हणजे दुसरा जसं कुणी मारलं, जसं कुणी दुसऱ्याने शिकार केलं तर त्याच्या शिकारीवर ते जगणारे जीव आहेत. जसा जाकल वगैरे असते, जाकल म्हणजे कोल्ही वगैरे नाही का, ते वाघाच्या पाठाला राहतात, म्हणजे वाघाच्या पाठीमागे नाही का, म्हणजे त्याचा पाठलाग ते करत राहतात. हा, शिकार त्यांना केला, शिकार त्यांना केल्यानंतर ते. आणि दुसरी गोष्ट अशी माहिती आहे का, मी वाचला हो, आणि मोठे मोठे जे वाईल्ड लाईफ इन्फॉर्मर आहेत ते पण लिहून ठेवला की जो जाकल असते, कोल्ही वगैरे नाही का, ते वाघाला तयार करतात. म्हणजे तू जा, उठ, शिकार कर. शिकार केला असतं, तू शिकार केल्यानंतर आपला पोट भरेल. जसं कुठं शिकार आहे ना, त्याला पण ते मार्गदर्शन करतात जाकल वगैरे, की तू हे बघ, ह्या साईडला शिकार आहे, तू जा आणि कर. हे काय काय मी फॅक्ट वाचतो ना, त्यावेळेस असं वाटतं की खरं म्हणजे प्रत्येक जीवाचा जो आहे निसर्गामध्ये काय ना काय महत्व आहे जंगलामध्ये. म्हणजे कसं आहे, जसं जाकल वगैरे आहे, तो वाघाला मार्गदर्शन करते, नाही रे बाबा तू काय वेळानंतर तुला शिकार तिथं भेटल, असं ते आपल्या आवाजाच्या माध्यमातून त्याला सतर्क करतात. आणि त्याच्या पाठीमागे नाही का पाठला करत करत ते त्याच्याजवळ येतात. असा पण एक फॅक्ट आहे. आणि दुसरा फॅक्ट गिधाडांचा. गिधाड सर्वात परपोषी जीव आहेत, आहे की नाही. ते गिधाड वाघ, मी एक स्टोरी ऐकलो जिम कॉर्पेटची. जिम कॉर्पेटचं नाव तुला माहित नसेल. तो खूप मोठा शिकारी होता. तर काय करत होते माहिती आहे का, हे गिधाड जसा कोणी नरभक्षक वाघ वगैरे आहे, तो कुठं आहे आणि कुठं फिरत आहे याचा शोध लावासाठी जिम कॉर्पेट नाही का गिधाडाचा सहारा घेत. आता गिधाडाचा सहारा कसा, गिधाड हा परपोशी आहे नाही का, दुसऱ्याचे मारले शिकार खाणारा. तो जिम कॉर्पेट साहेब का करत, जिथं गिधाड फिरत आहेत, म्हणजे कसं आहे, गिधाड वाघाच्या पाठीमागे फिरतात, त्याच्या पाठलाग करतात की हा कुठं कुठं शिकार करते आणि आपल्याला शिकार खावायला भेटते नाही का. तर ते जे गिधाड आहे, वाघ जिथं जिथं जाते ना त्याच्या मागे मागे ते घेटे दाखवून जातात. समजलं ना. म्हणजे जेणेकरून जिम कॉर्पेट साहेब असे शोध लावत होते की ह्या साईडला गिधाड फिरत आहेत, त्या ह्या साईडलाच वाघ असणार. तर ते गिधाडाच्या, जसं आपण इथं बसलो तर गिधाड कुठं फिरत आहे आपल्याला समजते नाही का, शिकार झाली का तो बरोबर. हा, तर हे काही गोष्ट आहेत जंगलाच्या एकामेकावर. आणि जंगलाचा थोडासा बारकाईने विचार केला ना, खूप मोठा विषय यात, मजा येते या गोष्टीमध्ये विचार करायला आणि थोडासा इंटरेस्ट घ्यायला. ते आपल्या मागे मागे गाडी टाकून राहिले, त्यांना पण भीती आहे ना, कुठं काय निघून गेला, कुठं वाघ निघून गेला. आणखी तुला एक गोष्ट सांगतो, हे झाली एकामेकाला सांगण्याची किंवा एकामेकाला शिकार करण्याची. आणि तशीच गोष्ट जंगलामध्ये राहते एकामेकाला सतर्क करण्याची. सतर्क नाही का, नाही रे बाबा आता एक शिकारी येऊन राहिला, सर्वांनी तयार राहा, आपल्याकडे येऊन राहिला, आपला जीव घेऊ शकतो तो नाही का. जसं उदाहरणामध्ये बंदर, ठीक आहे, बंदर झाडावर असते आहे की नाही. जेव्हा एखादी वाघ किंवा बिबट्या त्याला धरून दिसला तर तो भुकणं चालू करते, म्हणजे बोमलणं चालू करते, हा केका होते. त्याच्या अर्थ तो दुसऱ्याला सतर्क करते, नाही रे बाबा अभी टायगर आ गया, सब तयार हो जाओ.
ते त्याला दुसरा प्राणी नाही, फक्त बिबट वाघ वगैरे दिसला तेव्हा हा त्याला तेव्हा. आणि नाही, रानकुत्रे हा रानकुत्रे. रानकुत्रे पण दिसले तरी ते बोंबलतात. समजलास का? हो. कारण की रानकुत्रा पण हा खूप भयानक आहे आहे ना. आणि हा समूहामध्ये काम करणारा जानवर आहे. आणि समूहामध्ये राहिला तर त्यासमोर कोणता पण प्राणी टिकू शकत नाही. आणि त्याला नाही का हा, आपले रानकुत्रे आहेत ना, हा, हा, हा. त्याला पण हे वाघ बिबट वगैरे नाही का हा. घाबरतात बरं. हो, तो ग्रुप मध्ये असतात तर सर्व घाबरतात म्हणजे त्याला. त्याचे कसं झुंज राहते ना. हा, ठीक आहे. मोर पण चिल्लावते. हो. जसा मोराला पण काही दिसला नाही का, मोर पण चिल्लावते. आणि सांबर डिअर नाही का, सांबर वगैरे असतात, तो पण हा, ते पण चिल्लावतात. जनावर निघते नगरावर जास्त. तिथे तलाव आहे ना, तिथे पाणी प्यायला येते. तर जंगलाच्या गोष्टीवरून आपल्याला असं समजते माहिती आहे का, जशी आपली माणसाची सिस्टीम चालते, तो असा करते मग तो तसा करते, मग काय गलत गोष्टी झाली का आपण पोलीसकडे जातो. तर तसा प्रकारचा जो सिस्टीम आहे जंगलामध्ये चालते. आणि कसं आहे, एक गोष्ट आणखी, जसं आपण अपाय झालो नाही का, तर आपण अपाय झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. हो. पण जंगलामध्ये पण ते सिस्टीम आहे. कशी, एक प्राणी राहते, पक्षी आहे, माहिती आहे तुला? एक पक्षी आहे, तो जनावरांच्या झाडावर अंगावर बसला राहते, किडे खाते. डोकरे वगैरे हा, ढोकरी पकड किंवा दुसरे आहेत असे दोन हा, तीन ते बसतात भरपूर. हा, भरपूर कारगोटे, बसतात. हा. कारावाला, छोटावाला राहते. हा. असं आहेत भरपूर, 2-3 भरपूर आहे. तर ते का करतात माहिती आहे का, जसा जनावराले काय किडे कुडे असतात, हो ते खातात. हा, ते साफ करायचं काम करतात. साफ करतात. म्हणजे साफ करण्याचं कारण असं आहे की जे साफ केला तो जानवर आहे एकदम तंदुरुस्त राहील ना, हो. त्याला कोणती बिमारी ना होईल तुम्ही ना. आता हे गोष्ट सही बोलल्यावर आता हे जी गोष्ट आहे, तर तुला सांगतो ना, जंगलाची सिस्टीम, तर ते एक प्रकारचं डॉक्टरचं काम करतात. हो. जसा कोणता जानवर कोणत्या शिकाऱ्याच्या हातून सुटला, थोडा अपाय झाला, मग कालांतराने त्या जखमला किडे लागतात, हो. आहे की नाही. हो. तर ते किडे साफ करायचं काम ते यायचं पक्षी काम. करतात. पक्षी. समजला का? हो. तो असा जो सिस्टीम आहे हा जंगलामध्ये चालू आहे. आणि कसं आहे, आपण हळूहळू जंगलात समजलो ना, तर खूप असा इंटरेस्ट वाढत जाते नाही का. आता कसं आहे, मी हळूहळू थोडासा जंगलाबद्दल अभ्यास करून राहिलो, त्याची माहिती घेतो की नाही. हो. तर कसं आहे, मला असं वाटतं की खरं म्हणजे जंगल त्यांना फक्त बोलता येत नाही, त्यांच्याकडे यंत्र नाही आहे जसे आपल्याकडे यंत्र आहेत, पण जे कार्य जे करतात ते आपल्या बुद्धीनं, एकामेकाच्या सहकार्यानं आणि एकामेकाच्या याच्यामुळे नाही का, ते पूर्ण काम करतात. जास्ती त्या गोटंगावच्या मार्गाला राहते ती बसून दुपारून. आपल्या रात्री नाही का, आम्ही त्या येत होतो तेव्हा तर मोठा असा दिसला होता जी साईडने 3 वाजले होते नाही का, 2:30-3च्या दरम्यान. आमची एकटीच गाडी होती, ती पण सीट होती. मोटरसायकल ना, हो. म्हणजे जवळ आलो तेव्हा दिसला तो, आणि समोर मग नीलगाव होती. म्हणजे केव्हाची गोष्ट आहे? ते मागेची जो याच्यावरच पोरा होतं. म्हणजे मोटरसायकल होत्या का? हो, 2:30 वाजलं होतं रात्री. म्हणजे एकच गाडी होती का? हो, एकच. 3 जण बसल्या होत्या. हा, टेबल सीट होतं. तो गोटंगावचा रस्ता कोणता आला? हा, हो, आपला टेंबरू नाल्याच्या तिकडचा तो उतारणे शिकायबद्दल हा, हा, हा. लंबावाला. हा. तिथं म्हणजे रस्त्यावर बसला होता का बा? तर साईडला समीर आणि तुम्ही मग पाहिल्यानं काय केलं मग? ते जवळ आम्ही मोटरसायकल नाही का हा. जवळ आलो न, तेव्हा तो दिसला मला. हा, मग कसं म्हणजे धुंदीत होतो असेल ते. हा, मीच चालवत होतो गाडी. हा, असा दिसला. हा. गाडी आपल्याला एवढी फास्टमध्ये काढून तिथून आम्ही. असं. मग बस तेवढ्याच ते टर्निंग आहे ना, हम्म. तेवढ्यात गेलो तर नीलगाव होती त्या साईडला चरत होती असं मिरलं.
अच्छा म्हणजे तो तिच्या शिकारीमध्ये हा, सगळं असेल हा शिकारीमध्येच होता. म्हणजे घात लावून बसला. ते बिलकुल असं होता असं हा शिकारीमध्ये. तो बरोबर आहे शिकारीमध्ये होता घात लावून. शिकारीमध्येच होता. आणि तशा वेळेस नाही का हा. जनावर जोडून एकदम जोराने नेणार नाही का हात लावून जेव्हा बसला राहते ना तेव्हा खातात राहते बरं हा, चांगला जरा त्याच्या लक्ष त्या गायकडे असं हा, गायीकडे लक्ष होते. हा म्हणून म्हणजे तो असा तो बसला होता. आम्ही असं आता कसं चाललो ना आपण तर तिकडची तुलना करत होतो. असं म्हणजे नाही कसं का? आहे त्याला एखाद्याचा हे वाटलं ना अचंबत वाटला की नाही हा, तर कसं तो आपल्या जेवढून जो फास्ट जात आहे काही त्याच्यावर धाव पडते हम्म. एक खासियत आहे तिची जेव्हा घात लावून बसला राहते ना तेव्हा त्या रस्त्याला मला दोनदा दिसलं बरं. आपली ते गोटंगाव का ती तळा आहे ना तो तलाव हा, हा. ते टर्निंग नाही एकदम टर्निंग हा. तिथं होता एकदम आता हा मोठा वाला